नमस्कार. सर्व लेखक, संपादक आणि विषय तज्ञ. मी डॉक्टर सुनील लक्ष्मण गावंडे, शैक्षणिक समन्वयक, लोकप्रशासन, मानव विद्या व सामाजिक शास्त्रीय विद्याशाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक. मी आपल्यासाठी विषय घेऊन आलोय स्वय अध्ययन साहित्य लेखन तंत्र. स्वय अध्ययन साहित्य लेखन कसं करावं, स्वय अध्ययन साहित्य लेखन करत असताना काय काळजी घ्यावी, काय दक्षता घ्यावी, यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश होता. त्यामुळं स्वय अध्ययन साहित्य कसं तयार केल्या जाते, कशा पद्धतीने तयार होते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. मुक्त विद्यापीठामध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेत असतात ते विद्यार्थी स्वय अध्ययन करणारा असतो. स्वतःच स्फूर्तपणे स्वतःच अध्ययन करणारा हा विद्यार्थी असतो. स्वय अध्ययन म्हणजे स्वतःला दिशा देऊन केलेले अध्ययन म्हणजे स्वय अध्ययन होय. स्वय अध्ययन साहित्य हीच विद्यार्थ्यांची पाठशाळा असते. त्यामुळं विद्यार्थ्यांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये स्वय अध्ययन साहित्य विकसित करणं अपेक्षित आहे. मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी हा वेगवेगळ्या वयोगटामधील असल्या कारणामुळे सर्वच वयोगट लक्षात घेऊन त्यांना समजेल उमजेल अशा भाषेमध्ये सुसंवादी स्वरूपाची भाषा त्या स्वय अध्ययन साहित्याची असावी लागते. त्यामुळं स्वय अध्ययन साहित्य लेखन करीत असताना लेखकांना काय काळजी घ्यावी लागते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर शिक्षण क्रम विकसित करत असताना सर्वप्रथम विद्यापीठामधील नियोजन मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर अभ्यासक्रमाला विकसनाची सुरुवात होत असते. अभ्यासक्रम विकसनाला सुरुवात करत असताना विद्यापीठातील नियोजन मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर राज्यस्तरीय शिक्षणक्रम सल्लागार समितीची स्थापना करण्यात येते. म्हणजेच शिक्षणक्रम सल्लागार समिती गठीत करण्यात येते. या समितीचे सदस्य म्हणजेच विषय तज्ञ यांच्या माध्यमातून या शिक्षणक्रमातील अभ्यासक्रमाची संरचना करण्यात येत असते. म्हणजेच एकंदरीत शिक्षणक्रमातील अभ्यासक्रम निश्चित करण्याचा अधिकार या राज्यस्तरीय सल्लागार समितीला देण्यात आलेला आहे. या राज्यस्तरीय सल्लागार समितीच्या माध्यमातून अभ्यासक्रमामध्ये पुस्तकं कोणती असतील, त्या पुस्तकामध्ये घटक कोणते असतील हे ठरवण्याचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, तर राष्ट्राच्या आशा आकांक्षा उतरवण्यासारखा अभ्यासक्रम असला पाहिजे. राष्ट्राच्या विकासाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यासक्रम निश्चित केला पाहिजे. तसेच जनतेच्या हिताचा दृष्टिकोन सुद्धा डोळ्यासमोर ठेवून हा अभ्यासक्रम निश्चित केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं हा अभ्यासक्रम निश्चित करीत असताना, पदवीचा अभ्यासक्रम निश्चित करीत असताना 12वी नंतर पदवीला प्रवेश घेत असतात विद्यार्थी, म्हणून 12वी आणि पदवी यांच्यामध्ये जे काही लिंकेज असते, जोड असते, हे त्याच्यामध्ये लिंक करता आली पाहिजे. त्यानंतर पदव्युत्तर स्तराचा अभ्यासक्रम निर्मित करीत असताना पदवी आणि पदव्युत्तर यांच्यामध्ये लिंकेज झाला पाहिजे. अशा पद्धतीचा अभ्यासक्रम विकसित करता आला पाहिजे. तर अशा पद्धतीनं अभ्यासक्रम निश्चित करण्याचा अधिकार या राज्यस्तरीय सल्लागार समितीला देण्यात आलेला आहे. मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रम हे श्रेयांक पद्धतीनुसार असतो. म्हणजेच एका श्रेयांकासाठी 30 ते 35 तास मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी अध्ययन करीत असतो. तर सध्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार संपूर्ण देशामध्ये सर्व विद्यापीठातील अभ्यासक्रम संरचना तयार करणे चालू आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील मुक्त विद्यापीठ नाशिक येथील जे काही अभ्यासक्रम संरचना आहे ते करणं चालू आहे. त्यामध्ये पदवी स्तरावरला अभ्यासक्रम हा 130
श्रेयांकाचा आहे, तर पदव्युत्तर स्तरावरला अभ्यासक्रम हा 88 श्रेयांकाचा आहे. अशा पद्धतीनं राज्यस्तरीय सल्लागार समितीनं हा अभ्यासक्रम निश्चित केलेला आहे. हा अभ्यासक्रम निश्चित झाल्यानंतर स्वय अध्ययन साहित्य लेखन करणं अतिशय महत्वाचा घटक आहे. आणि हा घटक महत्वाचा असल्या कारणामुळे विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कशा पद्धतीने पोहोचेल अशा पद्धतीचं स्वय अध्ययन साहित्य निर्मित करणं आवश्यक वाटतं. तर अशा पद्धतीनं स्वय अध्ययन साहित्य निर्मित करीत असताना कोणकोणत्या काळजी घेणं गरजेचे आहे, कोणकोणत्या दक्षता घ्यावी लागते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर सर्वप्रथम स्वय अध्ययन पुस्तकाचे लेखन करीत असताना स्वय अध्ययन साहित्य लेखन करीत असताना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणाऱ्या अंतरक्रियांना जास्तीत जास्त वाव द्यावा लागतो. मुक्त विद्यापीठाची पुस्तके ही लेखन केंद्रीय असण्यापेक्षा वाचन केंद्रीय असावी लागतात. पुस्तकाचे लेखन सुलभ व प्रमाण भाषेत असावे. सर्वच वयोगटातील विद्यार्थ्यांना ती भाषा समजेल, उमजेल अशा पद्धतीची भाषा वापरणं लेखकांना आवश्यक आहे. मुक्त विद्यापीठाचे लेखन करणे म्हणजे विद्यार्थ्यांशी संवाद साधणे होय. अर्थात वर्गात ज्याप्रमाणे अध्यापन केले जाते त्याप्रमाणे हे लेखन असणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्याला पुस्तक वाचताना शिक्षक आपल्याशी संवाद साधत आहेत असे वाटले पाहिजे. पुस्तकाचे लेखन कुणाची भावना दुखावेल किंवा सामाजिक तेढ निर्माण करेल असे असू नये. स्वय अध्ययन पुस्तकाचे लेखन करताना सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे कॉपीराईट कायद्याचा भंग होणार नाही याची दखल घ्यावी लागते. याची संपूर्ण जबाबदारी लेखकावर सोपवलेली आहे. म्हणजेच या विद्यापीठामध्ये ज्यावेळेस लेखकाकडून स्वय अध्ययन साहित्य सॉफ्ट कॉपी मध्ये येत असते त्यावेळेस या विद्यापीठामध्ये असणारे जे काही उरकुंड सॉफ्टवेअर आहे, म्हणजेच प्लॅगरिझम चेक करण्यासाठीचा उरकुंड सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून प्लॅगरिझम चेक केल्या जाते आणि ज्यावेळेस रिझल्ट पॉझिटिव्ह येईल अशा वेळेसच या पुस्तकाची छपाई केल्या जाते. अन्यथा रिझल्ट जर निगेटिव्ह आलेला असेल तर ते पुस्तक छापल्या जात नाही. अशा पद्धतीचं कॉपीराईट कायद्याचा भंग होणार नाही याची दक्षता लेखकांनी घ्यावी. आणखी दुसरं म्हणजे लेखक आणि संपादकांनी एकदा स्वीकारलेली जबाबदारी पूर्ण करणे महत्वाचे आहे. अनेक लेखक आणि संपादक जबाबदारी स्वीकारतात आणि काही दिवसानंतरच फोनवर संयोजकांना सांगतात की हे लेखन करणं अशक्य आहे, कारण मला इतर विद्यापीठातल्या किंवा कॉलेजमध्ये काम असल्यामुळे ते मी करू शकत नाही. अशा वेळेस विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ शकते. हे शिक्षकांची जबाबदारी असली पाहिजे की आपण घेतलेली जबाबदारी ते वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. संपादकाने लेखन तपासताना त्रुटीचे निरसन करावे. लेखकाने केलेले विवेचन विषयाला न्याय देणारे असावे. विद्यार्थ्यांना समजेल आणि उमजेल अशा भाषेत असावे याची खात्री करणं आवश्यक आहे. विद्यापीठाने पुस्तक लेखनासाठी रचनात्मक आराखडा निश्चित केला आहे. हा आराखडा पुढे दिलेला आहे. त्या आराखड्यानुसारच हे पुस्तकाचं काम, पुस्तकाचं लेखन असणं अत्यंत आवश्यक आहे. हे पहा, आराखडा दिलेला आहे. मुक्त विद्यापीठामध्ये स्वय अध्ययन साहित्य निर्मितीसाठी हा आराखडा दिलेला आहे. याच आराखड्यामध्ये स्वय अध्ययन साहित्य असलं पाहिजे. अन्यथा बरेच लेखकांनी असं दृष्टिकोन समोर ठेवतात की पुणे विद्यापीठातील मी स्वय अध्ययन साहित्य लिहिलेलं आहे, आणि रामानंद तीर्थ कोल्हापूर युनिव्हर्सिटी मधल्या स्वय अध्ययन साहित्य लिहिलेलं आहे. मला बराच अनुभव आहे म्हणून या आराखड्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु मुक्त विद्यापीठामधला आराखडा हा फार वेगळ्या स्वरूपाचा असल्यामुळे याकडे लक्ष देणं अत्यावश्यक ठरतं. तर आपण टप्प्याटप्प्याच्या पद्धतीने आपण स्वय अध्ययन साहित्य कसं लेखन केलं पाहिजे, त्याची रचना काय असावी, त्याचा आराखडा काय असावा या आपण पाहूया. सर्वप्रथम घटक निश्चित
करणं महत्वाचं असतं. त्या घटकाचं शीर्षक द्यावं लागतं. त्यानंतर अनुक्रमणिका येत असते. अनुक्रमणिका ही 7 पॉइंट मध्ये दिलेली आहे. पहिला पॉइंट आहे 1.0 उद्दिष्ट दिलेलं आहे. तर उद्दिष्टामध्ये काय असलं पाहिजे हे आपण लेखकानं ही सूचना काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. उद्दिष्ट कशा स्वरूपाचे असावे, तर काय साध्य करायचे आहे ते त्याचा तपशील यामध्ये थोडक्यात देणं गरजेचं आहे. कृती क्रियापदाचा म्हणजेच ऍक्शन वर्बचा वापर केला पाहिजे. उदाहरणार्थ व्याख्या करता येईल, परीक्षण करता येईल, अशा पद्धतीचा उल्लेख करता येईल. परंतु काही काही लेखकांना असा उल्लेख केलेला दिसून येतो की हे समजेल, ते कळेल, अशा पद्धतीचा उल्लेख किंवा ज्ञान प्राप्त होईल अशा पद्धतीचा उल्लेख करणे टाळावे. अशा पद्धतीनं उद्दिष्ट लेखन करावे. त्यानंतर प्रास्ताविक. प्रास्ताविक 1.1 प्रास्ताविक आहे. तर प्रास्ताविकामध्ये काय असलं पाहिजे? प्रास्ताविकामध्ये अध्ययन साहित्याचा मध्यवर्ती गाभा असला पाहिजे. अध्ययन साहित्याचा मध्यवर्ती आशय असला पाहिजे. एकंदरीत संपूर्ण घटकामध्ये काय सांगितलेलं आहे त्याचा मध्यवर्ती कल्पना या प्रास्ताविकामध्ये असलं पाहिजे. ही प्रास्ताविका 1 ते 1.5 पेज मध्ये असणं आवश्यक आहे. बरेच जण 2 ते 3 वळीमध्ये लिहून पूर्ण करतात. ते मुक्त विद्यापीठांना अपेक्षित नाहीये. मुक्त विद्यापीठाचं जे स्वयंअध्ययन साहित्य एकदम दर्जेदार स्वरूपाचे असते. त्यामुळं मुक्त विद्यापीठातील स्वयंअध्ययन साहित्य वाचन करून महाराष्ट्रातील विविध स्वरूपाचे विद्यार्थी, विविध क्षेत्रातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करीत असतात. तर ज्या पद्धतीने एमपीएससी असेल, युपीएससी असेल किंवा जिल्हा निवड मंडळाच्या परीक्षा असतील, अशा परीक्षामध्ये यश संपादन करीत असल्याचे दिसून येते. तर अशा पद्धतीचं ही प्रास्ताविक असणे गरजेचे आहे. दुसरं आहे 1.2 विषय विवेचन. तर या पुस्तकामध्ये या घटकामध्ये विषय विवेचन कसं असावं, तर विषय विवेचन हे कसं असावं, तर विषय विवेचन करत असताना छोट्या छोट्या उपघटकाची विभागणी करावी सर्वप्रथम. त्याला क्रमांक 1.2.1 अशा पद्धतीचा क्रमांक द्यावा आणि त्यामध्ये उपविभागाची विभागणी केल्यानंतर त्याखाली एमसीक्यू स्वरूपाचे प्रश्न द्यावेत. उदाहरणार्थ एखादी संकल्पना असेल, अर्थ असेल, स्वरूप असेल किंवा व्याख्या असेल, हे त्यामध्ये असावेत. स्वरूप असेल, महत्व असेल किंवा वैशिष्ट्य असेल, अशा पद्धतीची विभागणी करावी आणि त्या विभागणी केल्यानंतर त्याचं विवेचन करावं, विषयाचं विवेचन करावं. आणि ह्या विषय विवेचन झाल्यानंतर त्याच उपघटकाच्या खाली एमसीक्यू स्वरूपाचे प्रश्न द्यावेत. मल्टिपल चॉईस क्वेश्चन, वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न देणे अपेक्षित आहे. बरेच जण दीर्घोत्तरी प्रश्न देण्याचा प्रयत्न करतात, परंतु तिथं त्या ठिकाणी ते अपेक्षित नाहीये. एमसीक्यू स्वरूपाचे प्रश्न कसे असावेत, तर रिकाम्या जागा असावेत, जोड्या लावा असावेत, चुकी बरोबर असावेत, कालानुक्रम असावेत, एका वाक्यात उत्तर द्या, अशा पद्धतीचे प्रश्नाचं स्वरूप असावं, जेणेकरून विद्यार्थ्याला तो आशय वाचल्यानंतर कितपत समजलं, कितपत समजलं याची चाचपणी पडताळणी करणं विद्यार्थ्याला सोयीस्कर जाईल. तर अशा पद्धतीनं विषय विवेचन असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं आहे 1.3 पारिभाषिक शब्द शब्दार्थ. पारिभाषिक शब्द विद्यार्थ्यांना समजण्यासाठी कठीण जातात, अवघड जातात. त्यामुळं कठीण शब्द, नव्याने आलेले शब्द किंवा एखादी संकल्पना असेल, अशी संकल्पना असल्यास त्या ठिकाणी आवर्जून त्या शब्दाचा अर्थ सांगणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ जागतिकीकरण असेल, खाजगीकरण असेल, अंदाजपत्रक असेल, तर अशाचा अर्थ सांगणं अपेक्षित आहे. त्यानंतर 1.4 स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरे. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की स्वयं अध्ययन प्रश्नाची उत्तरेच दिलेली आहेत, परंतु प्रश्नाला क्रमांकच दिलेला नाही. हे मुक्त विद्यापीठाचं कुठेतरी चुकलेलं आहे असं लक्षात येतं. परंतु हे मुक्त विद्यापीठाचं कुठेही चुकलेलं नाही. त्यांना
प्रश्नांना क्रमांक दिलेला नाही, एमसीक्यू स्वरूपाच्या प्रश्नांना क्रमांक दिलेला नाही, ते प्रत्येक उपघटकाच्या खाली असतातच. परंतु ज्यावेळेस 1.4 स्वयंअध्ययन प्रश्नाची उत्तरे दिल्या जातात त्यावेळेस मात्र त्यांना क्रमांक देणं गरजेचं वाटतं. ती प्रश्नाची उत्तरे त्या प्रश्नाशी संबंधितच असावी, जसे रिकाम्या जागा असतील, जोड्या लावा असतील, चुकी बरोबर असतील, एका वाक्यात उत्तरे द्या असतील. बरेच जण एका वाक्यात उत्तरे द्या लिहितात, परंतु उत्तरामध्ये एका शब्दामध्येच उत्तरे देतात. हे चुकीचं आहे. पूर्ण शब्दामध्ये उत्तर देणं गरजेचं वाटतं. अशा पद्धतीनं स्वय अध्ययन प्रश्नाची उत्तरे या ठिकाणी लिहावी. त्यानंतर 1.5 सारांश. त्या सारांशामध्ये काय असलं पाहिजे हे लेखकांनी काळजीपूर्वक पाहणं गरजेचं वाटतं. 1.5 मध्ये सारांश. तर या सारांशामध्ये संपूर्ण घटकाचा सार त्याच्यामध्ये असला पाहिजे, संपूर्ण घटकाचा प्रतिबिंब उमटलं पाहिजे, म्हणजे थोडक्यात त्या घटकाचा निष्कर्ष त्याच्यामध्ये मांडले पाहिजे, आशय त्याच्यामध्ये मांडला पाहिजे. बरेच जण कुठल्या तरी एक पॅराग्राफ कॉपी करत असतात आणि ते त्या ठिकाणी पेस्ट करीत असतात. या ठिकाणी ते अपेक्षित नाहीये. हे सारांश बरेच लेखक 2, 3, 4 ओळीमध्ये लिहितात, ते सुद्धा अपेक्षित नाही. तर या ठिकाणी कमीत कमी एक पॅरेग्राफ, अर्धा पेज लिहिणं सारांश रूपात अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं सारांश या ठिकाणी असला पाहिजे. त्यानंतर 1.6 सरावासाठी स्वाध्याय. सरावासाठी स्वाध्याय 5 ते 6 दीर्घोत्तरी प्रश्न असावेत. बरेच जण एमसीक्यू स्वरूपाचे प्रश्न देण्याचा प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांना एमसीक्यू स्वरूपाच्या प्रश्नाबरोबरच दीर्घोत्तरी स्वरूपाच्या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची शैली अवगत झाली पाहिजे, हा विद्यापीठाचा उद्देश आहे. तर अशा पद्धतीनं 5 ते 6 दीर्घोत्तरी प्रश्न असावे. उदाहरणार्थ लोकप्रशासनाचा अर्थ व्याप्ती सांगून महत्व स्पष्ट करावे, किंवा लोकप्रशासनाचा अर्थ सांगून व्याप्ती स्पष्ट करावी. अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी दिले पाहिजेत, या ठिकाणी अपेक्षित आहे. तर 1.7 हा अधिक वाचनासाठी पुस्तके आहे. मुक्त विद्यापीठातील विद्यार्थी हा वेगवेगळ्या वयोगटातील असू शकतो. त्यामुळं त्यांना केवळ स्वयंअध्ययन साहित्य, मुक्त विद्यापीठात देण्यात येणारे स्वयंअध्ययन साहित्यावरच अवलंबून न राहता एखादी विद्यार्थी अवांतर वाचनाची आवड असते एखाद्या विद्यार्थ्यांना, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाशी संबंधित अधिक वाचण्याची जर गरज वाटली तर त्यावेळेस त्यांना अधिक वाचण्याची सूची त्यांना देणं गरजेचं आहे. अधिक वाचण्यासाठीची पुस्तकाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ते पुस्तकं मराठी असतील, हिंदी असतील, इंग्रजीमध्ये असतील, त्या सर्वांचा उल्लेख त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. तर हे संदर्भ साहित्य सूची जी कशी असावी, तर एपीए स्टाईल मध्ये असावी. कुणी एमएलए स्टाईल मध्ये लिहितात, परंतु विद्यापीठानं आराखडा ठरवून दिलेला आहे की एपीए स्टाईल मध्येच असावी. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन याच फॉर्मॅटमध्ये, याच स्टाईलमध्ये संदर्भ सूची द्यावी. त्यामध्ये सर्वप्रथम लास्ट नेम असणं आवश्यक आहे, कॉमा देऊन फर्स्ट इनिशियल द्यावं, त्यानंतर फुल स्टॉप देऊन मिडल इनिशियल, त्यानंतर फुल स्टॉप देऊन कंसामध्ये पब्लिकेशन इयर द्या, त्यानंतर फुल स्टॉप देऊन टायटल ऑफ द बुक, त्यानंतर कोलन देऊन सब टायटल ऑफ द बुक, फुल स्टॉप सिटी, कॉमा स्टेट अब्रिव्हिएशन, कोलन पब्लिकेशन. अशा स्वरूपाचं उदाहरणार्थ पाडिया बी कंसामध्ये 2002 डॉट लोकप्रशासन डॉट जयपूर, राजस्थानचं राज्य आहे ते, आणि ज्ञान पब्लिकेशन हाऊस. अशा पद्धतीचा उल्लेख या संदर्भ साहित्यामध्ये, संदर्भ सूचीमध्ये देणं अपेक्षित आहे. तर अशा पद्धतीनं स्वय अध्ययन साहित्य लेखन पूर्ण झाल्यानंतर लेखकांना ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपण लेखन केलेले कितपत सुस्पष्ट आहे त्याची खात्री करणे गरजेचं आहे. हे लेखन केलेले या विद्यापीठाने दिलेल्या आराखड्यानुसार आहे किंवा नाही याची खात्री करा. पुन्हा पुन्हा
आपण लिहिलेले लेखन आपण स्वतः त्याचं वाचन करावं, जेणेकरून वाचल्यानंतर आपण लिहिलेले साहित्य आपल्याला त्याच्यामध्ये चुका कितपत आहेत हे आपल्याला पडताळून पाहता येतं. त्यामुळं स्वतः लेखन केलेलं स्वतःच वाचन करावे, जेणेकरून त्याच्यामध्ये चुका टाळता येऊ शकतील. अशा पद्धतीनं स्वय अध्ययन साहित्याचं लेखन करण्यासाठीची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीनं लेखन पूर्ण झाल्यानंतर विद्यापीठाने दिलेल्या ईमेल आय डीवर तसेच दिलेल्या पत्त्यावर मानव विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखेमध्ये पोस्टाने आणि दिलेल्या ईमेल वर सॉफ्ट कॉपी पाठवावी आणि त्यानंतरच आम्ही त्याच्यावर संस्कार करीत असतो आणि त्यानंतर तुम्हाला ते पुस्तकाची प्रत मिळत असते. तर अशा पद्धतीनं तुम्ही स्वय अध्ययन साहित्य लेखन केल्यानंतर हे विद्यापीठ त्या साहित्याचं दर्जेदार स्वरूपात प्रकाशित विथ ISBN घेऊन प्रकाशित करीत असते. एवढे या व्हिडिओमध्ये ठीक आहे. सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद.